आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 9 प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग 8. सकाळी उठल्यानंतर स्वामी प्रार्थनेला बसत. प्रार्थना करणे हा शब्दप्रयोग महात्मा गांधींच्या साधनेला लावला जात असे. संप्रदायाच्या दृष्टीनं अभ्यास हा रूढ शब्द आहे. स्वामी ह्याला भजन म्हणत असत. त्यांची बसण्याची पद्धती मांडी घालून कणा आणि मान ताठ ठेवून बसण्याची असे. हात बहुधा जोडलेले आणि दृष्टी अर्धोन्मीलित. प्रल्हाद नारद पराशर हा भागवतोत्तमांचं स्मरण करून देणारा श्लोक म्हणत, स्मरणाबरोबर हे महात्मे आपल्या जवळच बसले आहेत असं त्यांना प्रत्यक्ष दिसू लागे. एवढंच नव्हे तर तेही आपल्याबरोबर भजन करीत आहेत असं दिसे. त्यांच्या ह्या भजनाचे सांगाती कोण कोण असत हे त्यांच्याच अभंगात पाहूया. ज्ञानदेव एकनाथ आले स्वामी रामतीर्थ, तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस, माता शारदा तापसी आली जगदंबा दासी, स्वामी विवेकानंद हे आले मथुर बाबू हे, मेहर बाबा उपासनी आले भक्त योगी मुनी, आला ख्रिस्त आला बुद्ध आला महात्मा प्रसिद्ध, जगद्गुरु कृष्णमूर्ती प्रभु गौरांग प्रभूती, साधु संत भक्त यती नित्य नेमे येथे येती, प्रेमे पासी बैसवितो आप्त मित्र पाचारितो, आणि तयांचे संगती गुरु सांगती त्या रीती, ठेवून या भावभक्ती हरिपाय ध्यातो चित्ती, गेले गेले देहभान हरिपायी झालो लीन, स्वामी म्हणे ध्याता ध्यान हरिरूप परिपूर्ण. याप्रमाणे संत समागमात आत्मचिंतन सोहम साधनेद्वारा 15-20 मिनिटं करून मुखानं ओंकाराचा मधुर उच्चार करून मग एखाद्या संतांचा अभंगही म्हणत. सायंकाळच्या भजनाच्या वेळी अन्य कोणी व्यक्ती त्यात भाग घेऊ शकत. भजनानंतर हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, म्हणोनी भक्ता माझी राव आणि ज्ञानी यातोची, ही ओवी मोठ्यानं म्हणत. शेवटी श्रीरामा नीरदश्यामा सुखधामा रघुत्तमा, त्वत्पादनखचंद्राची ज्योत्स्ना माझ्या हरोतमा, माताजी हे जगन्मातर भाग्यवान तव नंदन, करी अमृतधारा ह्या तुझ्या तुझं समर्पण, हे श्लोकही म्हणत. परंतु पुढे पुढे ही सर्वच प्रार्थना मूकपणाने करीत. सायंकाळच्या प्रार्थनेनंतर देसाई यांच्या घरातील आणि इतर उपस्थितांपैकी दिवसभरात ज्यांना नमस्कारासाठी संधी मिळाली नाही असे सर्व खोलीत जाऊन नमस्कार करीत. त्या सर्वांना श्री स्वामी खडीसाखरेचा प्रसाद देत आणि तोंडानं आशीर्वाद कल्याणमस्तू असं म्हणत आणि बसून असल्यास नमस्कारही करीत. सकाळी 7 वाजता थोडं दूध पिऊन विश्रांती करता पुन्हा पडून राहत. अर्धा पाऊण तास विश्रांतीनंतर त्यांना थोडा वेळ बसणं शक्य होई. त्यावेळी पाठीला हळूवारपणे हात लावून धरणारा सेवक लागत असे. तसा नसल्यास त्यांना तोल गेल्यासारखं वाटे. उठतानाही आधार घ्यावा लागे. दर्शनाला आलेल्या मंडळींना दर्शन देण्याची मुख्य वेळ सकाळी 9:15 ते 10:15 इथपर्यंत असे. ह्यावेळी दर्शनाला आलेल्यांना भेट देऊन थोडक्यात शंका समाधानही करीत. मंडळी जास्त असली तर दर्शन दारातूनच घ्यावं लागे. केव्हा केव्हा एखादा लेख किंवा आलेली पत्र वाचून घेत आणि पत्रोत्तरांचा मजकूर सांगत. पत्रोत्तराच्या शेवटी स्वाक्षरी करीत असत. दूरची मंडळी दर्शनाला आली तर आपल्या वाङ्मयातील एखादं पुस्तक प्रसाद भेट म्हणून देत असत. स्वामींकडे येणाऱ्या लोकात अनेक प्रकार असत.
त्यापैकी बरेच लोक संसारात आसक्त असून स्वामींच्या आशीर्वादानं आपल्या सांसारिक दुःखाचं निवारण होईल या भावनेनं आलेले असत. महाराज काहीतरी तोडगा सांगतील, काही उपासना, काही अनुष्ठान वगैरे सांगतील तर ते त्यांना पाहिजे असे. परंतु स्वामी ह्यातील काहीच न सांगता त्यांची वृत्ती परमार्थाकडे, शाश्वत सुखाकडे वळावी म्हणून ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला उपदेश करीत. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.